लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की काव्या रम्या आणि वसूचा खरं तर इथे बँड वाजवणार असते. आता ते पुढे होणारच आहे. तरी ते सुरुवात होत असते की काव्या आणि जीवा जे बोलत असतं तिथनंच इथं स्टार्ट होतं. आता इथे काव्या म्हणत असते की जे आपले पर्सनल फोटो पेनड्राईव्हमध्ये कुणी टाकले आणि ते त्या दिवशी कुणी प्ले केले हे सगळ्यासमोर कसे आले हे माहीत नाही. पण इतकी साधीसोधी गोष्ट की आपण एकमेकापासून कधीच मूव्ह ऑन झालो आहोत आणि आता आमच्यामध्ये काहीही नाही, ही साधीसुधी गोष्ट आपण त्यांना सांगू शकलो नाही. आता इथे जीवा म्हणतो की बघ एकदम बरोबर, इतकी साधी गोष्ट की आम्ही आता आमचा तो पास्ट होता आणि आता आम्ही तुमच्यावर प्रेम करत आहोत. ही इतकी गोड गोष्ट, इतकी चांगली गोष्ट आपण आपल्या पार्टनरला कधीही सांगू शकलो नसतो. ते शक्य झालंय फक्त त्या 16 डिसेंबरच्या रात्रीमुळं. आता काव्य एक लक्षात ठेव, जे आपले गुरुजी आहे जे आहे ते तसं सांगत नाहीत. ते सांगतात एक, आपल्याला कळतं एक आणि होतं एक. असं म्हटल्यावर काव्या म्हणते की हा ते खरे आणि तिथं थोडीशी ती स्माईल देते. आता जीवा इकडे म्हणत असतो की नशीब तू हसली, आता ह्याचे पैसे देखील मी दादाकडनं घेणार ना. ते म्हणते गप्रे. आता जीवा इथे सांगत असतो की हां, जर गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे दादाचं लग्न दुसरं लग्न होणार आहे तर ते रम्यासोबतच होणार आहे, कशावरून ठरवायचं? तुझ्यासोबत पण होऊ शकतं ना. नको तू काव्या विचार करू. बघ आता आपण असं ठरवूया ना की आता नंदिनीने मला प्रपोज केला आहे, नंदिनी माझी झाली आहे. ह्या गोष्टी आता इथे ह्याच्यात बालिशपणा म्हणतील लोक, वेडं म्हणतील, काहीही म्हणू, पण मला तेच करायचं आहे. आता रडणं पडणं हे खूप झालं, आता मला हाच विचार करायचा आहे आणि ते मला होणार आहे हे नक्कीच माहिती आहे. आता इथे काव्या पण म्हणत असते की हां, म्हणजे मी असं समजू की पारची आणि माझी लव्ह स्टोरी कधी स्टार्ट झाली किंवा आमचं सर्व काही छान चाललं आहे असा विचार करू. आता ह्या दोघांचं इथे ते असं बोलणं सुरू असतं. आता ह्यांच्या दोघांचं बोलणं इथं थांबल्यानंतर आता काव्या सेम तीच गोष्ट ट्राय करण्याचा प्रयत्न आता इथे हात जोडूनच आरशासमोर ती म्हणत असते की ए देवा, पार्थ माझेत आणि मी त्यांची, कुणाचंही भाकीत या प्रेमापुढे मोठं होऊ देणार नाही, असं ती इथे आता म्हणत असते. तेव्हाच हे सर्व काही आता जे काव्या आणि जीवाचं बोलणं होतं किंवा आता ही जी प्रार्थना करत होती काव्या, हे सर्व काही पार्थनी इथे ऐकलेलं असतं. ऐकल्याबरोबर तो खरं तर खूपच शांत झालेला असतो आणि तो मागे तसाच निघून जातो. दुसरीकडे मात्र जीवा इथे काहीतरी माती खाणार असतो, कारण की आपण कालच्या पुढच्या एपिसोडमध्ये पाहितलंच होतं. आता जीवा इथे आईस्क्रीम खात बसत असतो आणि त्याच्यासोबत गुड्डू देखील असतो. ते दोघं सेकोटी करत असतात. गुड्डे मात्र ब्लँकेट वगैरे घेऊन पॅक असतो, पण इकडं जीवा मात्र आईस्क्रीम खातात. त्यांच्या दोघांचं बोलणं सुरू असतं. गुड्डू म्हणत असतो की पिंकी कसम, तुमच्यासारखं जर मला गोड बोलता आलं असतं तर पिंकीला मी 2 मिनिटात पटवलं असतं. तर असं म्हटल्याबरोबर जीवा म्हणतो, अरे तुझी पिंकी 2 मिनिटात पटेल रे, पण माझी चकाचक बाई साधी मला स्माईल पण देत नाही. तेव्हा गुड्डू म्हणतो की देईल देईल, स्माईल पण देईल आणि पटेल पण. असं म्हटल्याबरोबर आता गुड्डू विचारत असतो की आपको थंड नाही बसती? आता इकडे जीवा म्हणत असतो की अरे बाई, हे कोल्हापूरचं मूळ, देशमुखांचं कुळ आणि ही बॉडी जी बनली ना ती मुंबईची, त्यामुळे मला थंडी बिंडी काही वाजत नाही. आमच्या देशमुख घरात असा मी एकटाच आहे ज्याला अजिबात थंडी वाजत नाही. थंडी आली की आमच्या घरातले सर्व हीटर वगैरे सर्व घेऊन पॅक असतात, पण मी मात्र आईस्क्रीमचा अख्खा डबा संपवत असतो. आता इथं गुड्डू म्हणतो की म्हणजे जेव्हा भैया आपको थंड नाही बसती आणि वो ब्लॉग में आप कैसे बता रहे थे. आता इकडे जेव्हा एकदम स्टाईलमध्येच म्हणत असतो की ए जनी, यहाँ पे जो दिखता है वही बिकता है. अरे गुड्डू, मी जर ते ब्लॉगमध्ये दाखवलं नसतं मला थंडी वगैरे वाजते हे सर्व गोष्टी, तर नंदिनीने माझ्यासाठी ब्लँकेट वगैरे पाठवलं असतं का, सांग बरं. आता इकडे गुड्डू म्हणत असतो की पण आपको झूठ नहीं बोलना चाहिए, मेरी पिंकी बोलती है कभी भी झूठ नहीं बोलने का. आता इथं गुड्डू म्हणत असतो की हमारी पिंकी बोलती हे झूठ बोले कव्वा काटे. तर जीवा म्हणते अरे झूठ बीट काही नसतं रे, जिसका अब घर बसे वो झूठ झूठ नाही होता. मी विक्रम देशमुखांचा मुलगा आहे. अरे माझे वडील विक्रम देशमुख तुला माहिती आहेत का, बीट घेऊन गरम स्वतःच्या हाताला चोळून आईला सांगितलं होतं की मला दुःख झालंय किंवा जखम झाली आणि मी पण त्यांचाच मुलगा आहे आणि मी हे सर्व काही करत आहे ते नंदिनीचं प्रेम मिळवण्यासाठी करत आहे. प्रेमात आणि युद्धात सर्व काही माप असतं. तेव्हा लगेच नंदिनी समोरून म्हणत असते की पण मी तुम्हाला माफ करणार नाही. असं म्हटल्याबरोबर आता जीवा मात्र इकडे खूप घाबरलेला असतो. दुसरीकडे आता इकडे रम्या आणि वसू झोपलेल्या असतात.
तितक्यातच त्यांचा दरवाजा उघडून समोर कुणतरी आले असं. तेव्हा ह्या घाबरून खूप अक्षरशः अशा तडकन उठतात आणि दोघीचे चेहरे इथे खरं तर बघण्यासारखे होते. कुणीतरी आहे आपल्या रूममध्ये, रम्या दिवे लाव दिवे लाव असं म्हणून खरं तर ह्या अगदी घाबरलेली असतात इथे. आता समोरून कोण आलेलं असतं तर आपली काव्या, एकदम अंधारा, डोळे वगैरे मोठाले करून आणि केस मोकळे सोडलेले, त्यामुळे ह्यांची आता फजितीच होणार असते. आता ती येते आणि डायरेक्ट त्या दोघीच्या मध्ये जाऊन बसते. येते आणि म्हणते, आत्याबाई काय मस्त आहे तुमचा बेड, एकदम किंग साईज, मला तुमच्या दोघीच्या मध्ये झोपून देता का? असं म्हटल्याबरोबर म्हणते काय? तर ती म्हणते, आमची ही काळी मांजर आणि ही बिघडलेली सिनेमन कॉपी आणि मी कधीही न विजणारी फुलबाजी. असं वाटलं कॉम्बिनेशन. तेव्हा रम्या इथे म्हणत असते की तिला, तू बरीस ना, वेडबीड नाही लागलं तुला? मी जेव्हापासून सांगितलं की माझं आणि पारचं लग्न वगैरे होणार आहे म्हणून, तुझ्या डोक्यावर परिणाम वगैरे तर नाही ना झाला? तर वसू म्हणत असते की हां, हिच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, कारण की आता ह्यांच्या दोघांचं लग्न होणार म्हणजे हिच्या डोक्यावर परिणाम होणार. असं म्हटल्याबरोबर आता काव्य म्हणत असते की आत्या स्वतः म्हणतात की माझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे, तर बघायचं तुम्हाला माझ्या डोक्यावर कसा परिणाम झाला आहे. असं म्हटल्याबरोबर त्यांच्या दोघींच्या गळ्यात हात टाकते आणि त्यांना इतकं गोल 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 फिरवते की भयान हा सीन होता. त्या दोघी इतक्या घाबरलेल्या होत्या खरं तर. आता इकडे वसूला तर मात्र चक्कर आलेली असते आणि त्या दोघीला थांब थांब म्हणून मग तिथे आता थोडंसं ती इथे थांबते. त्यांची फार इथे फजिती केलेली असते आपल्या काव्याने. नाही तर गाणं देखील असतं की अंगात आले हे गाणं असतं, एकदम परफेक्ट असं सॉन्ग इथे ह्याला सूट होत असतं. आता तुम्हाला वाटतंय का मला वेड लागले? पण नाही, मला वेड नाही लागलं, आता मी वेड लावणार आहे. तर आता इथे रम्या म्हणते की कुणाला वेड लावणार आहे? तर ती म्हणते पार देशमुखांना. तुला काय वाटलं? तू जे सांगितलं, जे काही झालं त्याच्यावर मी विश्वास ठेवेल आणि रडत पडत बसेल? असं काहीही होणार नाही रम्या. काय ग रम्या, तू गुरुजींचं मला भाकीत सांगितलंस, आता बघूया गुरुजींचं भाकीत खरं होतंय का माझं प्रेम? हा तर येणारा काळच सांगेल, त्यामुळे मला सांगायची काही गरजच नाही आहे. पण आज मी एक भविष्य सांगतो. रम्या, तुला लग्न करायचं आहे ना? आमची उतावी नवरी असं म्हणून तिच्या गालाला हात लावत असते. तुझं लग्न होणार असं म्हटलं रम्या फार इथं खुश होते. लगेच ती म्हणते, पण त्याआधी पार्थचं लग्न होणार. तर रम्या म्हणते, कुणासोबत? ती म्हणते, माझ्यासोबत. तर म्हणते, वेडबीड नाही लागलं तुला? आता इथे काव्या ड्रायव्हरमध्ये एक फाईल काढते, त्याला गोल गोल करते. ती म्हणते, आता पहिलं जे लग्न झालं होतं ना आमचं, ते जबरदस्ती झालं होतं, पण आता दोघांच्या साक्षीने, ब्राह्मणांच्या साक्षीने, बेंडबाजासहित आमचं दोघांचं लग्न. आता ती ते जे फाईलचं ते गोल केलेलं असतं त्याच्यातच मंगलाष्टक ते म्हणत असते. असं ती एकदम त्यांच्या कानापाशी वगैरे जाऊन म्हणत असते. तेव्हा ती म्हणते की रम्या, असेच मंगलाष्टक तुझ्या देखील कानात घुमणार आहेत. आणि पुढे सांगत असते की पार देशमुखांचे शूज देखील माझी बहीणच चोरेल आणि त्याचे पैसे कोण देणार माहिती आहे तुला? तू देणार. अगदी असं सर्व काही ह्याच क्रमाने होणार आहे. कागद असेल, पेन असेल, त्याच्यात लिहून ठेव, माझं भविष्य बघ, हे नक्कीच खरं होणार. मला सर्व काही धमकून आता जायच्या आधी म्हणते, मी तुमची झोप तर उडावली तरी देखील गुड नाईट असं म्हणून ती तिथून निघून जाते. आता इकडे मात्र रम्या आणि वसू मात्र खूप घाबरलेले असतात. आता पुढे इकडे आता इकडे नंदिनी आलेली असते. आता नंदिनी आल्यानंतर जीवा मात्र आपला इकडे नाटक करत असतो थंडी वाजवण्याचं, कारण की त्याला दाखवायचं असतं ना, असं थंडी वाजते बाबा खूप असं म्हणून तो आता ब्लँकेट ओढतो. ब्लँकेट ओढल्याबरोबर नंदिनी लगेच त्याच्या अंगावरचं ब्लँकेट ओढून घेते आणि म्हणते, कशीच तुम्हाला थंडी वाजते? आईस्क्रीम खाता इकडे आणि म्हणे थंडी वाजते. तर तेव्हा लगेच जीवा म्हणत असतो की नाही ही माझी नाही, ही गुड्डूची आहे, मी नाही खात आईस्क्रीम वगैरे असं म्हणतात. नंदिनी इकडं बजावूनच म्हणते की खोटं बोलून एवढं महाभारत झालं तरी तुम्हाला खोट्याचाच आधार घ्यायचा आहे का? हवं तेवढं खोटं बोला, लोकांना फसवा, लोकांना तुम्ही फसवत असताल, पण मला तुम्ही फसवू शकत नाहीत. तेव्हा लगेच आता जेव्हा इकडे म्हणतं, चकाचक बाई, मी जर तो खोटा ब्लॉग नसता बनवला, मी त्यात नसतं सांगितलं मला थंडी वाजते, तर तुम्ही माझ्यासाठी ब्लँकेट दिलं असतं का? तुम्हाला माझ्याविषयी काळजी आहे हे जाणवलं असतं का मला? ह्या सर्व गोष्टी आता हे ते तो सांगत. हां बरोबर आहे, माझं चुकलं सर्व. आता ह्या पुढे मी तुमचं काही होऊ दे तुमच्यासोबत, पण मी अजिबात तुमची काळजी करणार नाही आणि तुमच्यासाठी काहीही देणार नाही. आता बसा थंडीत कुडकडत असं म्हटल्याबरोबर इकडनं गुड्डू येतो म्हणतो, अगदी तुमचं बरोबर आहे नंदिनी भाभी, मी म्हणत होतो ह्यांना खोटं बोलू नका, ये झूठ है, झूठ का सहारा नहीं लेने का. असं म्हटल्याबरोबर नंदिनी त्याच्या अंगावरचं ब्लँकेट ओढून घेते आणि तो नेमकं
जीवाच्या हातात पडतो आणि ह्यांचा हा सीन असा असतो इथे. नंदिनी मात्र इकडं रागातच असते, रागातच तिथून निघून जाते. तेव्हा इकडं गुड्डू म्हणत असतो की जीवा भैया तुमच्यामुळे मला पण आता थंडीत या कुडकुडवायला लागल, तुमच्या खोट्यामुळे मला पण आता या गोष्टीचा त्रास भोगावा लागेल. सिटी यार हे सर्व काय झालं असं त्याच्या मनात इथे विचार येतो. आता दुसरीकडे मात्र काव्या आणखी जागीच असते. ती तिच्या बोक्याशी बोलत असते. आता 12 वाजलेले असतात तेव्हा लगेच म्हणते हां 12 वाजले, म्हणजे टेक्निकली आता मकर संक्रांत सुरू झाली. त्या बोक्याला जवळ घेते आणि म्हणते काय बोकुडी, म्हणजे मकर संक्रांतीचा दिवस सुरू झाला बघ. आपण छान अशा आज पुरणपोळ्या करू, तिळाच्या वड्या करू, लाडू करू, सर्व काही करू जे पार्थला आवडतं. त्याला दाखवून देऊ की त्यांची काव्या ही त्यांच्यासाठी काहीही करू शकते. आता मी कुणालाच घाबरत नसते, आता मी हे सर्व जगांना दाखवून देऊ शकते. असं हे सर्व काही ती आता तिच्या बोक्याशी बोलत असते आणि हे सर्व काही ते पार्थ आता पण ऐकतच असतो. आता दुसरीकडे मात्र जीवा ब्लॉग बनवत असतो. आता तो नाराज झालेला असतो. खरं तर त्याला आता आठवण येत असते घरच्यांची. आता तो ब्लॉगमध्ये म्हणत असतो की संक्रांतीचा दिवस म्हटलं की आम्ही दोघं जाऊन वरती पतंग उडवायचो आणि छोटा युवकला आम्ही जबरदस्ती ती फिरकी हातात द्यायचो. त्या मांजाने आमचे हात कापायचे, मग आई आमच्या हाताला हळद लावायची आणि मग परत आम्ही पतंगासारखे फिरायला मोकळे. जायफळ घालून केलेल्या त्या पोळ्या, जाता येता तोंडात कोंबल्याला तो लाडू, हे सर्व काही मी आज खूप मिस करत आहे. आणि हे सर्व काही आता इथे नंदिनी देखील पाहत असते आणि जीवा देखील इथे खूप इमोशनल झालेला असतो. त्याला सर्व काही गोष्टी आठवत असतात आणि तो आता ह्या ब्लॉगमध्ये तो सांगत असतो. तुम्ही जर सर्व हे माझा ब्लॉग पाहत असाल तर सर्वांना मिस यू असं म्हणून तो आता ब्लॉगमध्ये भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असं म्हणून तो आता इथे बाय म्हणत असतो. आता इकडे जीवा आणि नंदिनी देशमुखांच्या घरी आलेले असतात. आता जीवा तर इथे आलेला असतो अगोदर. जीवा घरात येतो तेव्हा घरात कोणीही नसतं खरं तर समोर, आणि तो सर्व घराला अगदी डोळ्यांनी पाहत असतो. त्याला खरं तर खूप आठवणी येत असतात ह्या सर्व गोष्टीचा, आणि तो परत मागे जातो आणि नंदिनीला देखील इथे आवाज देतो. तेव्हा नंदिनी देखील आलेली असते. तेव्हा नंदिनी देखील पूर्ण घराला अगदी छान डोळ्यांनी पाहत असते. आता पुढे इकडे नंदिनी आणि जीवा घरात आल्याबरोबर जीवा आता तिच्या हातात हात द्यायला म्हणतो की माझ्या हातात ठेव. तेव्हा नंदिनी त्याच्याकडे पाहत असते. तेव्हा जीवा म्हणतो की माझ्या म्हणण्याने तू इथपर्यंत आलीस, मग का नाही असं म्हटल्याबरोबर नंदिनी त्याच्या हातात हात देत नाही पण आतमध्ये जाते. आणि जीवा म्हणतो की आपण कुणालाही न कळवता डायरेक्ट घरात आलोत. तर नंदिनी ते म्हणत असतो की आपल्या घरात येण्यासाठी सांगावं लागत नाही किंवा परमिशन घ्यावं लागत नाही, ते आपलं घर आहे, आपण कधीही येऊ शकतो असं म्हटल्याबरोबर हे दोघं बोलत असतात. तितक्यातच वरनं आता पार्थ आणि काव्य आलेले असतात. आल्याबरोबर ते लगेच म्हणतात की पार्थ म्हणतो की जीवा आणि नंदिनी, आणि काव्या देखील म्हणते की आणि जीवा असं म्हटल्याबरोबर हे सर्व तर आता खूपच खुश असतात, कारण की हे सर्वच जण खूप दिवसानंतर भेटलेले असतात. आता आजच्या पुरतं एवढंच. आता पुढील भागात आपण पाहणार आहोत की नंदिनी पार्थला म्हणत असते की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. पार्थ देखील म्हणत असतो की या लाडूप्रमाणेच तुमचं नातं देखील घट्ट व्हावं असं तो आता त्या दोघांना म्हणत असतो. इतक्यातच आता माननी म्हणत असते की हं असं म्हटल्याबरोबर त्यांचं बोलणं थांबून जीवा आणि पार्थ म्हणत असतात की माझ्या सुना किती गोड दिसतात. लाडू खातच माननी म्हणत असतो की गदाड्यांनो गप्प बसा रे. तेव्हा जीवा आणि पार्थ म्हणतात आम्ही कसं दिसतो. तेव्हा माननी म्हणत असते तुम्ही देखील खूप गोड दिसता. सर्वच एवढं छान.